सो नेक्स्ट पॉईंट आहे आपला प्रॉपर्टीज ऑफ मटेरियल. सो द प्रॉपर्टीज ऑफ मटेरियलमध्ये बघा पहिली जी आहे ते टेन्साईल स्ट्रेंथ आहे. दिस इज द ॲबिलिटी ऑफ मटेरियल टू विथस्टँड टेन्साईल लोड विदाउट रप्चर अकरिंग अँड द मटेरियल इज इन टेन्शन. ज्यावेळेस आपण टेन्शन अप्लाइड करतो आहे ऑन टू द स्पेसिमन्स, तर त्यावेळेस काय होतं आहे, हा जो मटेरियल आहे तो रप्चर होत नाही आहे किंवा ब्रेक होत नाही. इट विल बी स्ट्रेच आउट. ज्यावेळेस आपण टेन्साईल लोड अप्लाय करतो आहे तर विदाउट रप्चर अकरिंग मटेरियल विल विथस्टँड ॲट दिस लोड. सो नेक्स्ट आहे कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ. द ॲबिलिटी ऑफ मटेरियल टू विथस्टँड ॲट कंप्रेसिव्ह लोड विदाउट बिंग क्रश ऑर ब्रोकन. तर काय होतं या प्रोसेसमध्ये किंवा ह्या कंडिशनमध्ये काय होतं आहे, तर ज्यावेळेस आपण कंप्रेसिव्ह लोड अप्लाय करतो आहे तर त्यावेळेस मटेरियल आहे तो क्रश होत नाही आहे किंवा ब्रेक होत नाही आहे. जसं की आपल्याला डायग्राम नंबर 2मध्ये दिसत आहे, प्लास्टिक डिफॉर्मेशन होतं आहे आणि जी मटेरियलची शेप आहे तो चेंज होते आहे, पण मटेरियल आहे ते ब्रेक होत नाही किंवा क्रश होत नाही आहे. तर आता नेक्स्ट आहे शियर स्ट्रेंथ. दिस इज द ॲबिलिटी ऑफ मटेरियल टू विथस्टँड ट्रान्सवर्स लोड विदाउट रप्चर अकरिंग. ह्या प्रोसेसमध्ये आपण ट्रान्सवर्स लोड अप्लाय करतो आहे आणि ह्या केसमध्ये सुद्धा काय होतं आहे, तर मटेरियल आहे ते डिवाइड होत नाही आहे इंटू द टू पार्ट्स. त्याची आता नेक्स्ट आहे इलास्टिसिटी. दिस इज द ॲबिलिटी ऑफ मटेरियल टू डिफॉर्म अंडर लोड अँड रिटर्न टू इट्स ओरिजिनल शेप अँड साईज व्हेन द लोड इज रिमूव्ह. तर इलास्टिसिटी प्रॉपर्टीमध्ये काय होतं आहे, ज्यावेळेस आपण लोड अप्लाय करतो आहे तर त्या मटेरियलचा शेप अँड साईज आहे तो चेंज होतो आहे, बट ज्या वेळेस हा लोड रिमूव्ह केला जातो आहे तर इट्स टेक इट्स ओरिजिनल शेप अँड साईज. त्यानंतर प्लास्टिसिटी आहे. दिस प्रॉपर्टी इज एक्झॅक्ट अपोजिट टू इलास्टिसिटी. म्हणजे काय आहे, दिस इज द ॲबिलिटी ऑफ मटेरियल टू डिफॉर्म अंडर लोड अँड इट्स शेप अँड साईज इज परमनंटली चेंज्ड. ह्या केसमध्ये काय होतं आहे, तर शेप अँड साईज आहे ज्यावेळेस आपण एकदा लोड अप्लाय केला तर ह्या मटेरियलचा शेप अँड साईज आहे तो परमनंटली चेंज होतो आहे. देन डक्टिलिटी प्रॉपर्टी आहे. दिस इज द टर्म यूज वेन द प्लास्टिक डिफॉर्मेशन अकर्स ॲज द रिझल्ट ऑफ अप्लाइंग द टेन्साईल लोड. A ductile material combines the property of plasticity and tensile strength so that it can be stretched and drawn to the shape and will retain the shape when the deforming force is removed. तर प्लास्टिसिटी ही जी प्रॉपर्टी आहे तर ही आपल्याला कधी आढळून येते, तर टेन्साईल लोड जेव्हा आपण अप्लाय करतोय तेव्हा, आणि ह्या डक्टाईल मटेरियलमध्ये आपल्याला दोन टाईपच्या प्रॉपर्टीज दिसतात, जसं की प्लास्टिसिटी आहे आणि टेन्साईल स्ट्रेंथ आहे. तर ह्याचा उपयोग करून आपण वायर ड्रॉईंग किंवा वायर प्रोड्यूस करण्याचं काम करू शकतो. द नेक्स्ट आहे मेलॅबिलिटी. दिस इज अ टर्म यूज वेन द प्लास्टिक डिफॉर्मेशन अकर्स ॲज द रिझल्ट ऑफ अप्लाइंग द कंप्रेसिव्ह लोड. तर ह्या प्रोसेसमध्ये एक्झॅक्ट अपोजिट आहे. जसं की डक्टिलिटीमध्ये आपण टेन्साईल लोड अप्लाय केला होता, मेलेबिलिटीमध्ये आपण कंप्रेसिव्ह लोड अप्लाय करणार आहोत. द मेलेबल मटेरियल्स कंबाईन द प्रॉपर्टी ऑफ प्लास्टिसिटी अँड कंप्रेसिबिलिटी. तर या मटेरियलमध्ये आपल्याला प्लास्टिसिटी आणि कंप्रेसिबिलिटी ह्या दोन प्रॉपर्टीज बघायला भेटतात. सो दॅट इट कॅन बी स्क्वीज्ड बाय शेप बाय युझिंग द प्रोसेस ऑफ फोर्जिंग, रोलिंग अँड रिवेटेडिंग. तर ह्या प्रोसेसमध्ये आपण किंवा ह्या प्रॉपर्टीमध्ये आपल्याला काय बघायला भेटतं आहे, तर आपल्याला जर काही एखादा प्रोडक्ट बनवायचा असेल विथ द हेल्प ऑफ दिस प्रॉपर्टी वी आर नीड ए प्रोसेस लाईक फोर्जिंग, रोलिंग अँड रिवेटेडिंग. त्याचा नेक्स्ट आहे हार्डनेस. दिस इज द ॲबिलिटी ऑफ मटेरियल टू विथस्टँड स्क्रॅचिंग or abrasion or indentation by another hard body. म्हणजे काय आहे, तर
आफ्टर द स्क्रॅचिंग इट कॅन नॉट बी शो एनी टाईप ऑफ स्क्रॅच. ज्यावेळेस आपण एखादं दुसरं हार्ड मटेरियल ह्या मटेरियलवरती स्क्रॅच करतो आहे किंवा इंडेंट करतो आहे तर त्यावेळेस कोणताही प्रकारचा इफेक्ट दिसून येत नाही. तर ह्या प्रॉपर्टीला बोलतात हार्डनेस. इट इज द इंडिकेशन ऑफ द वियर रेजिस्टन्स ऑफ द मटेरियल. म्हणजे काय, वियरपासून रेजिस्ट करण्याचं काम आहे तर ह्या मटेरियलमध्ये आपल्याला दिसून येत असतं. त्यानंतर स्ट्रेस आणि स्ट्रेंथ आहे. स्ट्रेस इज द रेशिओ ऑफ अप्लाइड फोर्स टू द क्रॉस सेक्शनल एरिया or force per unit area, and strength is a deformation of the solid due to stress. Then the toughness आहे. This is the ability of material to absorb the energy and get physically deformed without fracturing. तर ह्या मटेरियलमध्ये आपल्याला काय दिसून येत आहे तर दिस मटेरियल इज ॲब्झॉर्ब एनर्जी अँड गेट्स प्लास्टिकली डिफॉर्म विदाउट फ्रॅक्चर. आणि प्लास्टिकली डिफॉर्म होतं हे मटेरियल, पण कोणत्याही प्रकारचं फ्रॅक्चर आहे तर ते आपल्याला या मटेरियलमध्ये दिसून येत नाही. इट्स न्यूमेरिकल व्हॅल्यू इज डिटरमाइन बाय द अमाऊंट ऑफ एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम अँड इट्स युनिट इज जूल पर मीटर क्यूब. देन द रेझिलियन्स आहे. द रेझिलियन्स इज द ॲबिलिटी ऑफ मटेरियल टू ॲब्झॉर्ब एनर्जी when it's deformed elastically by applying the stress and release the energy when stress is removed. जे एखाद्या मटेरियलमध्ये जर का ॲबिलिटी आहे टू ॲब्झॉर्ब एनर्जी when it is deformed elastically, ह्या प्रोसेसमध्ये काय होतं आहे तर मटेरियल ते डिफॉर्म होतं आहे पण इलास्टिकली डिफॉर्म होतं आहे. इन अ केस ऑफ टफनेस the material is deformed plastically, but in a case of resilience the deformation is elastically, and this is shown after the applying the stress. आणि ज्यावेळेस आपण हा स्ट्रेस रिमूव्ह करतोय तर त्यावेळेस जी एनर्जी आहे ती रिलीज होत असते. तर ही प्रॉपर्टी आपल्याला रेझिलियन्समधून आपल्याला बघायला भेटत असते. ॲबिलिटी ऑफ मटेरियल टू ॲब्झॉर्ब द एनर्जी and it can be deform elastically. जे मटेरियल आहे ते इलास्टिकली डिफॉर्म होतं आहे कधी तर जेव्हा आपण स्ट्रेस अप्लाय करतो आहे, आणि स्ट्रेस जर का रिलीज केला तर ही एनर्जी आहे ती सुद्धा रिलीज होते. सो स्टिफनेस आहे. स्टिफनेस इज द ॲबिलिटी ऑफ मटेरियल टू रेजिस्ट डिफॉर्मेशन अंडर स्ट्रेस. स्टिफनेस ही जी प्रॉपर्टी आहे तर ती काय शो करते तर रेजिस्ट द डिफॉर्मेशनला रेजिस्ट करते अंडर स्ट्रेस. नंतर फटीक आहे. फटीक इज द विकनिंग ऑफ मटेरियल कॉज बाय द रिपीटेटिंग लोडिंग ऑफ द मटेरियल. जर का आपण कंटिन्युअसली लोड अप्लाय करतो आहे तर त्यावेळेस आपल्याला फटीक ही जी प्रॉपर्टी आहे ती बघायला भेटत असते. कारण की कंटिन्युअस लोड अप्लाय केल्यामुळे काय होतं आहे तर मटेरियल हे वीक होत जातं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला फटीक ही जी प्रॉपर्टी आहे तर ती दिसून येत असते. त्यांना मशीनेबिलिटी आहे. It is the property of material which refers to a relative ease with which a material can be cut. म्हणजे काय आहे तर ज्या मटेरियलवरती आपल्याला इझिली मशीनिंग करता येते किंवा पॉसिबल आहे मशीनिंग करणं, तर ह्या प्रॉपर्टीला आपण म्हणू की मशीनेबिलिटी प्रॉपर्टी ऑफ दॅट मटेरियल. द क्रीप आहे. when a material is subjected to constant stress at a high temperature for a long period of time and it will undergo a slow and permanent deformation under creep. तर आपल्याला क्रीप ही जी प्रॉपर्टी आहे तर ती कशी दिसून येते तर ज्यावेळेस आपण मटेरियलवरती कॉन्स्टंट स्ट्रेस अप्लाय करतो ॲट अ हाय टेम्परेचरला तर त्यावेळेस काय होतं आहे तर ते मटेरियल आहे ते स्लो अँड परमनंट डिफॉर्मेशन शो करते. तर ह्या ज्या प्रॉपर्टी आहे मटेरियलची ही प्रॉपर्टी आहे तिला बोलू आपण क्रीप.